आज तुम्ही बघाल तर टोटल सहकाराच्या बँकेची परिस्थिती बघायला जाल तर सगळ्यात टॉपला येते ती माझी शिखर बँक येते, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, ज्याला आपण अपेक्स बँक म्हणतो. आज अपेक्स बँकेचं बघायला तर 4,700 कोटी नेटवर्थ आहे. भारतात सगळ्यात जास्त नेटवर्थ असलेली कॉर्पोरेटिव्ह बँक येते. आज तुम्ही जर टर्नओव्हर बघायला तर 57,000 कोटी रुपये टर्नओव्हर आहे. वैकुंठ मेहतांचं एक वाक्य आहे, सहकार जरी अपयशी ठरला तरी तो त्याची गरज देशाला आहे. खरं म्हणजे सहकाराचे समृद्धी हे धोरण केंद्र शासनाचं पण आहे, सहकाराचंच आहे. पण यामध्ये तुम्हाला समृद्धी फक्त विशिष्ट लोकांचीच झालेली दिसते. मी सहकार चळवळीमुळं आज या इथं उभा आहे. कारण मी झोपडपट्टी होती, तो मी हॉटेलमध्ये 7 वर्ष वेटर होतो. पण माझ्या आईने लिज्जत पापड सुरू केलं आणि सहकार तत्वावर चालणाऱ्या लिज्जतमुळं पापड लाटत लाटत आम्ही वर आलो. मध्यंतरी एका मोठ्या महान व्यक्तीने मला माझ्या एजीएममध्ये विचारलं की बघू आज तुमच्याकडं सत्ता आहे म्हणून पुढं उद्या आमचं आल्यावर म्हटलं साहेब हा माझ्यावर आरोप करू नका. माझी जात सहकार, माझा धर्म सहकार, माझा राजकीय पक्ष देखील सहकारच. माझी जात सहकार, माझा धर्म सहकार, माझी विचारसरणी सहकार असे जे अभिमानाने सांगतात, सहकार जगावा आणि वाढावा म्हणून गेले 34 वर्ष जे मेहनत घेत आहेत, असे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर सरांशी आज आपण गप्पा मारणार आहोत. सहकाराचे वर्तमान आणि भविष्य यावर ते प्रकाश टाकणार आहेत. नमस्कार विद्याधर सर. महाराष्ट्रातील सरकार चळवळीला मोठा इतिहास आहे. महाराष्ट्र राज्याचा पाया सहकाराने रचला गेलाय. मात्र येत्या काही वर्षात सहकाराला उतरती कळा लागली. त्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? एक तर तुमचं विश्लेषण एकदम बरोबर आहे. सध्या सहकाराला उतरते काळा लागलेली असं चित्र हे स्पष्टपणे दिसत आहे. देश स्वतंत्र झाल्यावर देशाच्या नियोजनामध्ये सर्वप्रथम गोरावाला समितीच्या शिफारशीनुसार एक सहकारावर एक स्वतंत्र प्रकरण टाकलं गेलं आणि त्यावेळी असं सांगितलं की एक सहकार ही शासन प्रणीत चळवळ आहे आणि खाजगी क्षेत्र आणि पब्लिक सेक्टर यांचं एक सुवर्ण मध्य म्हणून सहकाराचा उदय झाला खरा. त्यामुळे शासनाने ठरवलं होतं की खाजगी क्षेत्र आणि पब्लिक सेक्टर यामध्ये सामान्य माणसाला जर वर आणायचं असेल तर सहकाराचा पुरस्कार हा शासनाने केला पाहिजे. त्यामुळे ती शासन प्रणीत चळवळ म्हणून उदयाला आली. त्यामुळे त्यावेळी राज्याने आणि केंद्र सरकारने हे मान्यच केलं होतं की सहकारामध्ये तळागाळातल्या लोकांना आर्थिक मदत करायची, त्यांना भांडवल पुरवायचं, त्या संस्थांना भांडवल द्यायचं आणि त्या संस्था सक्षम केल्यानंतर हळूहळू त्यातनं सरकारी भांडवल बाजूला काढायचं आणि त्यांना स्वायत्तता द्यायची. हे त्यांनी ठरवलंच होतं. पण सुरुवातीच्या काळामध्ये ज्या संस्थांची निवड झाली ती योग्य झाली असं म्हणावं लागेल. कारण का तुम्ही जर 90च्या दशकामध्ये 2000पर्यंत बघायला गेला तर सहकाराची वाढती आपलं भांजणी आपल्याला दिसेल. परंतु नंतरच्या काळामध्ये या संस्थांची निवड करताना शासन चुकलं असंच म्हणावं लागेल. ती निवड पारदर्शीपणे योग्य प्रकारे झाली नाही. त्यामुळे या संस्थांना पुरवलेला जो काय पैसा होता भांडवलाच्या रूपाने, त्यामुळे हा पैसा जनतेचा आहे, हा आपल्याला कधीतरी परत केला पाहिजे, हीच ही लोक विसरली आणि शासनाचा निधी, शासनाची मदत ही बुडवण्यासाठीच असते, ही गिळंकृत करण्यासाठीच असते. या विचाराने या अनेक लोकांनी या शासकीय निधीचा स्वाहाकार केला. त्यामुळे पुढच्या काळामध्ये तुम्ही बघायला जाल तर शासन असू दे, बँका असू दे, आर्थिक संस्था असू दे, त्याने सहकाराला मदत करण्याकरता एक हात आखडता घेतल्याचं उदाहरण दिसेल. सुरुवातीच्या काळामध्ये शासनाने यांना भाग भांडवल असेल, निधी असेल, सवलत असेल, थक हमी असेल किंवा अनुदान असेल, अनेक रूपांनी या सहकारी संस्थांना मदत केली, त्या उभ्या राहिल्या. पण नंतरच्या काळामध्ये हा जा काय स्वाहाकार सुरू झाला शासनाच्या पैशाचा आणि बँका अनेक बुडल्या, त्यामुळे अनेक बँका अडचणीत आल्या. त्यामुळं तुम्हाला तुमचं जे विश्लेषण आहे की नंतरच्या काळामध्ये एक उतरती कळा लागली. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दुसरी एक बाजू अशी मांडावी लागेल यामध्ये की मुक्त अर्थव्यवस्था स्वीकार केल्यानंतर हे जे ब्युरोक्रॅट्स आहेत सरकारमध्ये सगळे नेते हे सहकारातनंच वर आलेले आहेत. पण जे ब्युरोक्रॅट्स आहेत त्यांना असं वाटायला लागलं की सहकाराला आता काय सहकाराची गरज नाही.
त्यामुळं त्यांच्या निर्णयामध्ये खाजगी क्षेत्राला प्राधान्य देण्याचं एक प्रकार सुरू झाला. खाजगी क्षेत्राला प्राधान्य देण्याचं. त्यामुळं सहकारात आलेले मंत्री जरी या सहकाराच्या विचाराचे असले तरी ते अधिकारी ब्युरोक्रॅट्स मात्र या सहकाराच्या विरुद्ध, सहकार म्हणजे स्वाहाकार, सहकार म्हणजे सगळं बुडवीत राजकारण, सहकार आणि राजकारणाचे संबंध खूप वाईट, अशा एकंदर त्यांचं दुराग्रह झाल्यामुळं म्हणा किंवा त्यांचा जो अनुभव असेल, त्या अनुभवावरून त्यांनी एक खाजगी क्षेत्राला झुकतं माप देण्याचं धोरण स्वीकारलं. ते नंतरच्या काळामध्ये मला 1-2 उदाहरण देतो, की मी सगळ्यांच्या बैठकीला असताना एका आमच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीने असं एक सर्क्युलर काढलं, की सहकारी बँकेमध्ये पैसे ठेवू नका. प्रिन्सिपल सेक्रेटरीने काढलं. मी त्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या समोर बैठकीत विचारलं, शासनाचं एक स्वतंत्र सहकार खातं आहे, सहकार मंत्री आहे, आणि तुम्हीच जर असं जर सर्क्युलर काढायला लागलात, आणि त्यामध्ये त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या एका परिपत्रकाचा रेफरन्स दिला होता. मी रिझर्व्ह बँकेवर गेली 12 वर्ष एक स्टँडिंग ॲडवायझरीवर आहे. मी म्हटलं मला ते सर्क्युलर बघायचं आहे. ते चिडले, ते म्हणजे अंगावर धावून आले. ते म्हटले मी सर्क्युलर दाखवणार नाही. म्हटलं का नाही दाखवणार? तुम्ही सर्क्युलरचं कोट केलं असेल, ही पण बँक आहे, रिझर्व्ह बँक असं करूच शकत नाही. त्यामुळं नंतर पुढच्या काळामध्ये त्याने असं एक धोरण ठेवलं होतं, की टप्प्याटप्प्याने, की ज्या बँकेचं नेटवर्क 4,000 कोटी आहे, त्याच बँकेमध्ये शासनाने पैसे गुंतवायचे. त्यावेळी भारतातली म्हणजे आमच्या महाराष्ट्रातली कुठली सहकारी बँक 4,000 कोटी नेटवर्कपर्यंत पोहोचू शकत नव्हती. या सगळ्या खाजगी क्षेत्रातल्या बँका होत्या. मी प्रयत्न केला, राज्य बँक 4,000 कोटीच्या वर गेली. मी नियम पाळला. मी त्यांना अर्ज केला, की आज तुम्ही माझं नाव त्या लिस्टमध्ये टाका, शासनाची अप्रूव्ड बँकर म्हणून. त्यावेळी अधिकाऱ्यांनी आमचं लिमिट 16,000 केलं. मग वरिष्ठांना भांडलो मी, तुम्ही असं कसं करता? तुम्ही सहकारी बँकांकरता 4,000 ठेवा आणि बाकीच्यांकरता तुमचं 16,000 राहू द्या, काय असेल तर. बरोबर. कॅबिनेटमध्ये तो ठराव पास झाला आणि माझं नाव हे शासनाचे पैसे अतिरिक्त निधी गुंतवण्याकरता जे बँक म्हणून जे लिस्टेड आहे त्यामध्ये माझं नाव टाकलं गेलं. सगळ्यांना फर्क्युलेट झालं. मी सगळ्या ठिकाणी महामंडळ सगळ्या ठिकाणी जाऊन पोचायला लागलो. आणि मग त्यांनी एकाने एक युक्ती काढली, एका मोठ्या अधिकाऱ्यांनी, नॉर्थ इंडियन अधिकारी, त्यांनी सगळ्या बँकांचा नेटवर्क एकत्र केलं आणि त्याच्याशी आमचा रेशो काढला. आता HDFC बँकेचं नेटवर्क 4 लाख कोटी, माझं नेटवर्क 4 कोटी, 4,000 कोटी. तर हे सगळं बघायला गेलं तर मला 0.2% पैसे आले, म्हणजे 2 कोटी आले. हे त्यांनी डोकं लढवलं. म्हणजे अशा प्रकारे हे जे ब्युरोक्रॅट्स किंवा जे शासनाच्या, खरं म्हणजे शासनाने जी लोक सहकाराच्या आड येतात त्यांना बाजूला केलं पाहिजे होतं, पण त्याचा फटका मात्र सहकाराला बसला. शासनाने GR काढला. त्या GRचा अर्थ एका महाराष्ट्रातल्या खूप मोठ्या महानगरपालिकेने GR असा होता, की 4,000 कोटी नेटवर्क असलेल्या बँकेमध्ये पैसे गुंतवा. त्याने बँकेमध्ये अलीकडे एक शब्द टाकला, खाजगी बँकेमध्ये. मोठी महानगरपालिका आहे आणि त्यामुळे हे खाजगी बँकामध्ये जे पैसे गुंतवले गेले, त्याच्या मागचं नक्षस काय याचा कोणीच विचार केला नाही. एकंदरीतच एक सहकार चळवळ जी तुम्हाला खाली खाली येताना दिसते, त्यामुळं त्यावेळी जसं या शासनाने जे संस्थांची निवड करण्यामध्ये पारदर्शीपणा दाखवला ना, चुकीच्या पद्धतीने काही संस्थांची निवड या लोकांनी स्वाहाकार केला, त्याच पद्धतीने जे निर्णय घेणारे जे अधिकारी आहेत त्या सहकारबद्दल त्यांना जास्त माहीत नसल्यामुळं म्हणा किंवा निर्णयाप्रती काहीतरी चुकीचं सरकारच्या निदर्शनाला आणून द्यायचं. त्यामुळे अशा प्रकारे सगळ्या बँकांचे जे नेटवर्क आहे त्याची सरासरी काढून ज्यावेळी आम्हाला पैसे द्यायचं ठरवलं त्यावेळी आमच्या वाट्याला 2 कोटी पण आले नाहीत. हे नुसतं शासनच असं नाही, रिझर्व्ह बँक आता रिकव्हरीचा मुद्दा आहे, हे आहे ते आहे. आम्हाला या संपूर्ण खाजगी क्षेत्रातल्या बँकांची कॉम्पीट कसं करणार वगैरे हा प्रश्न आहे. हे सिक्युरिटायझेशन कायदा जो आहे किंवा हे त्या कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या संस्था आहेत, ज्याला आपण ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी म्हणतो, ARC कंपनी, त्या आम्ही ठरवलं एकदा की सहकारात एक कंपनी काढायची. कारण या प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपन्या सहकारी क्षेत्रातल्या थकीत कर्जांना विकत घेत नाहीत, त्यामुळे आमची रिकव्हरी होत नाही. म्हणून मी सरंगी साहेब कमिशनर असताना अशा प्रकारची संस्था काढली. RBIचं त्यावेळीचं धोरण असं होतं की या संस्थांचं भागभांडवल 2 कोटी असावं. मी त्यावेळी प्रयत्नपूर्वक सगळ्या सहकारी बँकांमधून 2 कोटी रुपये जमा केले आणि RBIला अर्ज केला. RBIने तात्काळ दुसऱ्या आठवड्यात त्या भागभांडवलाचं लिमिट 100 कोटी केलं. 2 कोटीवरनं एकदम 100 कोटी.
त्यामुळं आजपर्यंत सहकारी तत्वावर अशी कुठलीही ॲसेट कन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन झालीच नाही. 100 कोटी आमच्या आवाक्याबाहेर होतं, 2 कोटी आमच्या आवाक्यात होतं. त्यामुळे अशा प्रकारे सर्व वरून हे मुक्त अर्थव्यवस्था स्वीकार केल्यानंतर म्हणा पद्धतशीरपणे एक प्रचाराचं तंत्र सुरू झालं की आता सहकाराची गरज नाही. आता मुक्त अर्थव्यवस्था आहे, संपूर्ण देश, जग हीच एक बाजारपेठ झाली आहे. त्यामुळं खाजगी क्षेत्राला हे झुकतं माप द्यायला सरकार पण तयार झालं. माझ्याकडे या 35-40 वर्षात इतकी उदाहरणं आहेत, म्हणजे मी जयंत पाटील एकदा अर्थमंत्री असताना मी त्यांच्यासमोर सह्याद्रीवर मी एका प्रायव्हेट सेक्टर बँकेची जगलरी ओपन केली. त्यांनी सरकारला एक प्रपोजल दिलं होतं. मी त्याला दाखवलं इफेक्टिव्ह व्याजदर आणि ॲक्च्युअली व्याजदर यामध्ये साहेब फरक आहे. आणि त्यांनी ते मान्य पण केलं होतं त्यावेळी. म्हणून अशा प्रकारे मी जगलरी करत नाही याचा अर्थ मला जगलरी सहकार क्षेत्राला येत नाही अशातला भाग नाही. पण आमचं ते हे नाही, ध्येय धोरण नाही, कारण हे सहकार क्षेत्रामध्ये त्याला थारा नाही आहे. त्यामुळे चांगलं असूनही या सगळ्या ठिकाणावरून एक झालेल्या अनेक गोष्टीमुळे आज निश्चितच तुमचं विश्लेषण बरोबर आहे की सहकाराला उतरती कळा लागल्याचं चित्र दिसतंय. सगळीकडं सहकार अपयशी ठरला असं एक चित्र दिसतंय. पण वैकुंठ मेहतांचं एक वाक्य आहे, सहकार जरी अपयशी ठरला तरी तो त्याची गरज देशाला आहे. त्यामुळं त्यांच्या वाक्यानुसार आजही त्या सहकाराची गरज तळागाळामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी आज सहकाराची आपल्याला गरज निश्चित नक्कीच आपल्या राज्याला सहकाराची गरज आहे. पण त्याचबरोबर सहकार क्षेत्राला या मरगळीतून बाहेर काढायचं असेल तर काय उपाययोजना केल्या पाहिजे असं आता ही मरगळ म्हणता येणार नाही. ही मरगळ म्हणायची असेल तर मग आता एक तर म्हणजे हळूहळू ही शासनप्रणीत चळवळ आहे हे शासन विसरायला लागलंय. शासन स्वतःला यापासून अलिप्त करायला लागले. आज केंद्र शासनाने स्वतंत्र मंत्रालय आले, त्यामुळे अमित शहानी खूप रॅपिडली झंझावातानी या सहकार क्षेत्रासाठी केंद्रीय स्तरावरती खूप मोठे निर्णय घेतलेले आहेत. परंतु हा सहकार हा राज्याच्या अखत्यारीतला विषय असल्यामुळे नेहमी डिस्प्युटेड विषय आहे. केंद्राने निर्णय घ्यायचा का राज्याने, मग तर राज्याच्या अधिकारात तो हस्तक्षेप होता का वगैरे, याच्यावर कुठंतरी एकदा केंद्राने हा विषय कंकरंट लिस्टमध्ये आणला पाहिजे. स्टेट लिस्टमध्ये नाही, कंकरंट लिस्टमध्ये. म्हणजे दोघांनी कारण क्षेत्राचं भलं झालं पाहिजे. त्यामुळे आज मात्र हा विषय सतत कोर्ट कचेरी असतो की राज्याच्या याच्यामध्ये आज केंद्राने हस्तक्षेप केला. तसं बघायला गेलं तर मरगळ झटकायची असेल तर आज खरं म्हणजे भारतात तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आज आपली सरासरी वयोमर्यादा 29 आहे, परंतु सहकारात तरुण तुम्हाला कुठं दिसत नाही. सहकारात जे काही आहे तुम्हाला कुठल्याही आमच्या सहकारी बँकेचा कस्टमर तरी बघायला जाते 55-60च्या आसपास तुम्हाला आजचा झेल यंगस्टर हे सगळे या प्रायव्हेट सेक्टरकडे वळताना तुम्हाला दिसतात. त्यामुळे या तरुणांना या सहकारामध्ये कसं आणायचं याचं एक सरकारने एक पॉलिसी ठरवली पाहिजे. तरुणांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याच्याकरता खास त्यांच्याकरता योजना आणल्या पाहिजेत. आज केरळमध्ये एक नवीन लॉ आलेला आहे की यूथ कोऑपरेटिव्ह म्हणून त्यांनी एक नवीन संकल्पना काढली लॉमध्ये. केरळ असेंब्लीमध्ये माझं लेक्चर होतं. त्या केरळनी असं ठरवलं की 45 वर्षाच्या पुढं त्याचं सभासदत्व ॲटोमॅटिक असोसिएट सभासद म्हणून कन्वर्ट होईल. म्हणजे जो कोण तिथला पदाधिकारी असेल तर 45 वर्षाच्या आतलाच असणार आहे त्या सोसायटीचा. त्यामुळं आज खाजगी क्षेत्र आणि सहकार क्षेत्र यांचे कोलॅबरेशन होण्याची सध्या गरज आहे. यांचं कोलॅबरेशन झालं तर सहकार क्षेत्रातले जे काय प्लस पॉईंट आहेत आणि खाजगीतले प्लस पॉईंट आहेत. सहकार क्षेत्रामध्ये भांडवलाला मर्यादा आहे, खाजगी क्षेत्रामध्ये नेमकं भांडवलाला मर्यादा नाही. या दोघांचं जर तुम्हाला कॉम्बिनेशन करता आलं आणि थोडंसं राजकारणापासून सहकार मुक्त ठेवला, किंवा मी तर म्हणतो सहकारात राजकारण नको पण राजकारणात सहकार हवा, हे जर तत्त्व जर तुम्ही सगळीकडं पाळलं तर आजकाल असं एक झालेलं आहे की माझ्या सहकारी संस्थेवरती कोणता तरी राजकीय व्यक्ती असल्याशिवाय सरकार दरबारी माझं काम होणारच नाही, अशा प्रकारची भावना. त्यामुळं या सामान्य लोकांपर्यंत तळागाळापर्यंत खरं सहकार पोचला पाहिजे. खरं म्हणजे सहकाराचे समृद्धी हे धोरण केंद्र शासनाचं पण आहे, सहकाराचंच आहे. पण यामध्ये तुम्हाला समृद्धी फक्त विशिष्ट लोकांचीच झालेली दिसते. तळागाळामधला जो सभासद आहे त्याची समृद्धीच झालेली दिसत नाही. बरोबर. त्यामुळे त्याच्याकरता अनेक कारणं आहेत.
किंवा या सहकारापासून होणारे जे फायदे आहेत, जे काही त्याची तत्त्व आहेत, ते आत्मसात करून त्यानुसार वागण्याइतकी शैक्षणिक पात्रता हे सामान्य सभासदामध्ये दिसत नाही. त्यामुळे शालेय स्तरापासून सहकाराचं तुम्हाला उद्बोधन केलं पाहिजे. पूर्वी शाळांमधून सहकार भांडार वगैरे असायचे. आता मात्र शालेय अभ्यासक्रमात तुम्हाला कुठेही सहकार दिसत नाही. अमूल असेल, लिज्जत पापड असेल, यांची यशस्वी स्टोऱ्या तुम्हाला या शालेय अभ्यासक्रमातून वरती आणल्या पाहिजेत. यूथ जास्तीत जास्त कसं या सहकार क्षेत्राकडे वळेल, हे सरकारची धोरणं असली पाहिजेत. पण ते सध्या होताना काही दिसत नाही. त्यामुळं एकंदरीत हे मरगळ जर झटकायची असेल, तर शास्त्रोक्त पद्धतीनं याचं संपूर्ण मांडणी केली पाहिजे. आणि जिथं आम्ही कमी पडतो, जिथं चुकतो, तिथं आपल्याला 100% सुधारणा करता हवा, असं मला वाटतं. महाराष्ट्रातील सहकार धोरणावर तुम्हाला काय वाटतं? आजही ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही सहकारवरच अवलंबून आहे आणि राज्य सरकारची यात भूमिका किती महत्वाची वाटते तुम्हाला? मी तुम्हाला आधीच सांगितलं, की सहकार हा राज्याच्या अखत्यारीतला विषय आहे. स्टेट लिस्टमध्ये येतो. सहकाराचं स्वतंत्र मंत्रालय आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था ही टोटली सहकारावर डिपेंड आहे. आज तुम्ही जर ग्रामीण अर्थव्यवस्था बघायला जाल तर त्रिस्तरीय रचना आहे आमची. त्यामध्ये नाबार्डकडनं आम्ही राज्य बँक पैसे घेतो, राज्य बँक जिल्हा बँकांना देते, जिल्हा बँक पॅक्सला देते, विविध कार्यकारी संस्थांना देते आणि विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ते पोचवलं जातं. आज केंद्राने या पॅक्सना जवळजवळ आज कित्येक नवीन बिझनेस करायला परवानगी दिली. इव्हन 5 स्टार हॉटेल काढायला, शाळा काढायला, स्कूल काढायला हे परवानगी दिली बायलॉजमध्ये नुकतंच. पण त्याच्याकरता लागणारं भांडवल, त्याच्याकरता लागणारी जी काही एक्सपर्टाईज आहे ते पॅक्सकडे नाही आहे आज. त्यामुळे कालांतराने असं व्हायचं की या पॅक्सच्या माध्यमातून प्रायव्हेट सेक्टरमधली लोकं हे कॉर्पोरेट हाऊसेस जे आहेत ते त्यांच्याशी कुठं स्ट्रॅटेजिक अलायन्स करून बॅकडोरने एंट्री घेऊन परत यात येतील का काही, ही पण एक भीती आहे. पण या सगळ्याला सरकारने कुठेतरी एक कडक लेखापरीक्षण असेल किंवा आपली ज्युडिशरी स्लो आहे, इतकी स्लो आहे की आज तुम्ही बघाल तर रुपी बँकेमध्ये घोटाळा होऊन 14-15 वर्ष झाली, अजूनही एन्क्वायरी सुरू आहे. आजही एन्क्वायरी सुरू आहे. 17 वर्ष एन्क्वायरी सुरू आहे. ज्या लोकांवरती तुम्ही गुन्हे दाखल केले ते एक्सपायर्ड झाले आणि कोट्यावधी रुपयाचं त्यांच्या विरुद्ध तुम्ही आज 17 वर्ष केसेस चालवता. त्यामुळे ज्युडिशरी कुठेतरी फास्ट असली पाहिजे. त्याच्याकरता एक विभागवार ट्रायब्युनल्स तयार केले पाहिजे. सहकाराकरता स्वतंत्र हायकोर्ट तयार केलं पाहिजे. कारण का सहकार हा विषय एवढा, कारण का एकंदर बघायला गेला तर देशात 8,54,000 जवळ 2 लाख संस्था महाराष्ट्रातच आहेत. त्यामुळे इतक्या वास्ट या प्रमाणावर तुम्हाला जर आर्थिक शिस्त लावायची असेल, मरगळ दूर करायची असेल, तर युवकांना तुम्हाला पुढं आणलं पाहिजे. आज तुम्ही बघायला गेला तर ज्या युवकांच्या आधारावर भारत एक जगातली 3री महासत्ता बनू पाहत आहे. हा वर्कफोर्स आहे युवकांचा. त्याच्याकरता पण आमच्या सहकारामध्ये मात्र युवक तुम्हाला कुठेही दिसत नाही. त्याच्याकरता कुठलीही प्रयत्न सरकारकडून केल्याचं आजपर्यंत दिसत नाही. त्याच्याकरता एक धोरण, जसं केंद्र सरकार धोरण आखतंय सहकारावरचं, शेवटचं धोरण आलं होतं 2002 साली वाजपेयी सरकार असताना. त्याच्यानंतर धोरण आत्ता येते केंद्राचं, पण राज्याचं धोरण नाही. आजपर्यंत कुणीही राज्यांनी सहकारावर स्वतंत्र धोरण आज राबवलेलं नाही 100%. त्यामुळे मरगळ जर दूर करायची असेल तर प्रामाणिक प्रयत्न, इच्छाशक्ती, अशक्य काहीच नाही. पण सहकाराचा उपयोग हा राजकारणातील हेवे दावे, गटबाजी किंवा हिशोब चुकतं करण्याकरता हा जो विचार तो मागं पडला पाहिजे, निषिद्ध समजला पाहिजे आणि सहकार हा वाढला पाहिजे. या दृष्टीनं एक सहकार याचा स्वतंत्र अभ्यास एक शासनाने करणं गरजेचं आहे असं वाटतं. सध्याची राज्यातील सहकारी बँकांची स्थिती तुम्हाला काय वाटते आणि खाजगी बँकांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? मी खरं सांगायचं म्हणजे माझं मत आहे, मी एक क्षेत्रामध्ये गेली 40 वर्ष आहे. रिझर्व्ह बँकेवर 12 वर्ष माझ्याकडं नाही म्हटलं तरी टॅपकावर महाराष्ट्र, गुजरात, गोवा, जम्मू काश्मीर या 5 राज्यांचं मी प्रतिनिधित्व रिझर्व्ह बँकेवर करत होतो. आमची स्पर्धा या प्रायव्हेट सेक्टरशी नाहीच आहे खरी म्हणजे. आमचा ग्राहक वर्गच वेगळा आहे. आम्हाला या प्रायव्हेट सेक्टरची भीती वाटायचं काही कारण नाही. माझा ग्राहक वर्गच वेगळा आहे. सामान्य जनता
वी मेन फॉर अ स्मॉल बॉरोवर. आम्ही छोट्या लोकांसाठीच माझी निर्मिती आहे. हे विसरून आम्ही जर मोठमोठ्या लोकांच्या मागं लागलो, बिल्डर हे फायनान्स करायला लागलो. आमची निर्मिती ही लहान लोकांसाठीच आहे. सहकार्य करताय त्यामुळे माझा ग्राहक वर्ग सेपरेट आहे आणि माझी परिस्थिती पण छान आहे. आज तुम्ही बघाल तर टोटल सहकाराच्या बँकांची परिस्थिती बघायला जाल तर सगळ्यात टॉपला येते ती माझी शिखर बँक येते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, ज्याला आपण अपेक्स बँक म्हणतो. आज अपेक्स बँकेचं बघायला तर 4,700 कोटी नेटवर्थ आहे. भारतात सगळ्यात जास्त नेटवर्थ असलेली कॉर्पोरेटिव्ह बँक येते. आज तुम्ही जर टर्नओव्हर बघायला तर 57,000 कोटी रुपये टर्नओव्हर आहे. नफा बघायला तर 615 कोटी आहे. 3 वर्षामध्ये 603 कोटी, 609 कोटी, 615 कोटी, सतत 3 वर्ष 600 कोटीच्या वरती नफा आहे. माझं स्वनिधी जवळजवळ 7,612 कोटी माझा स्वनिधी आहे. त्यामुळे सक्षम बँक आहे. त्याच्या खालोखाल येतात ते जिल्हा बँका. जिल्हा बँका 31 जिल्हा बँका आहेत. 31 जिल्हा बँकांपैकी तुम्ही जर बघायला जाल तर 26 जिल्हा बँका प्रॉफिटमध्ये आहेत. NPAच्या रूपाने अनुत्पादक कर्जाच्या रूपाने बघायला जाल तर मात्र 14 जिल्हा बँकांचं अनुत्पादक कर्जाचं प्रमाण 20% जास्त आहे. ते जास्त आहे. हे कशामुळं? हे जे कर्ज घेतल्यानंतर परत करायची जी वृत्ती नाही, कल्चरच नाही डेव्हलप झालं. सहकारात डेव्हलप करायला पाहिजे. पण ते विशिष्ट एक जे नातं साठगाठ आहे त्यामुळं हे कल्चर डेव्हलप झालं नाही. उलट तुम्ही बघायला जाल तर सामान्यातलं सामान्य मनुष्य ज्या पद्धतीने कर्जाची परतफेड करतो, थोडा धनदांडगा मनुष्य करत नाही. नाही का? किंवा सहकाराचं नेतृत्व आज ज्या सदन लोकांच्या हातामध्ये आहे, त्या सदन लोकांना सहकाराबद्दल तत्व आणि त्याची जाणीवच नाही किंवा अनास्थाच आहे. नेतृत्व सदन लोकांकडे आहे. पण हा त्या सभासदाला आजपर्यंत तुम्ही प्रशिक्षित केलंच नाही. त्याचे हक्क इव्हन आमच्या कायद्यामध्ये 24 कलम टाकलाय मुद्दाहून केंद्र सरकारने 97च्या घटना परिस्थितीमध्ये, की सभासदांना प्रशिक्षण द्या. त्याला कळलं पाहिजे. पण त्याला प्रशिक्षणाचं गंध नाही. वार्षिक सभा अशा काही होतात की 5 मिनिटात सगळे विषय मंजूर. वार्षिक सभा म्हणजे काय तर जेवण. आज एक तो अनाऊन्स करतो पहिल्यांदा की वार्षिक सभेनंतर सुग्रास भोजनाची व्यवस्था केलेली आहे. ती सभा छान होते. कोल्हापूरच्या एका सभेमध्ये एका गटाचे 4,000 लोक आली, दुसऱ्या गटाचे 4,000 लोक आली. त्यांना सांभाळायला 5,000 पोलीस आले. पण वार्षिक सभा म्हणजे काय? हे काय करायला पाहिजे? हे म्हणजे आमच्या बँकिंगमध्ये मी खूप जबाबदारीने बोलतो. आमच्या बँकिंगमध्ये ग्राहकाचं अज्ञान ही खूप मोठी ॲसेट आहे. ग्राहक जेवढा सुशिक्षित अवेअरनेस व्हायला लागला की तो 10 प्रश्न विचारतो. हे व्याज कसं लावलं, असं कसं, सिंपल म्हणजे काय, कंपाऊंडिंग म्हणजे काय, डेली रिड्युसिंग म्हणजे काय. पण त्याचं जेवढं अज्ञान आहे ती माझी खरी ॲसेट आहे. तशा सहकारामध्ये जो सभासद आहे त्याचं अज्ञान ही या संस्था चालकांची खरी ॲसेट आहे. तो जर विचारायला लागला, गोंधळ, नुसतं सभेमध्ये गोंधळ, शिक्षकांच्या सभेमध्ये देखील खुर्च्यांची फेकाफेकी. जो शिक्षक सगळ्या समाजाला शिस्त लावतो त्याच्या शिक्षकांच्या वार्षिक सभेमध्ये नेहमी प्रत्येक वर्षी तुम्हाला पहिले फ्रंटला बातमी दिसेल. फ्रंटला बातमी असते. त्यामुळे एकंदरीत त्याचं प्रशिक्षण जे आहे, जो अज्ञानामुळं म्हणा, ज्यामुळं जर मागं राहिलेला हा तळागाळाचा सभासद आहे, त्याला जर खरं तुम्ही प्रशिक्षित केलं, अवेअरनेस दिला, तर या सहकारावर कंट्रोल ठेवायला कुठल्याही सरकारी यंत्रणेची गरजच नाही. तो सभासदाबरोबर कंट्रोल ठेवतो, ठेवीदार कंट्रोल ठेवतो. की पण आज तुम्हाला ठेवीदाराला पण काय लाभ आणि लोभ यातला फरक कळत नाही. 18% त्याला ठेवले पैसे तो देऊ शकतो का नाही याचा मी विचारच करत नाही. हे कसं पॉसिबल आहे? बाहेर 60% डिपॉझिट असताना हा 12% मला पैसे देतो. याचं अवेअरनेस आपण केला नाही. त्यामुळं शालेय लेवलपासून या ठेवीदारांमध्ये एक साक्षरता मोहीम हे खरं सरकारचं बेसिक काम आहे. सहकार जर तुम्हाला तळागाळापर्यंत पोहोचवून तो जर सुदृढ करायचा असेल तर हे बेसिक गोष्टीकडं सरकारचं लक्ष असणं ही काळाची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे मरगळ निश्चितच दूर होईल आणि बँका पण माझ्या सक्षम आहेत. आज तुम्ही अर्बन बँकांचं उदाहरण घ्याल, 1,502 राज्यात आपलं देशात बँका आहेत. त्यापैकी 475 महाराष्ट्रात आहेत. आणि आज भारतात जे 10 लाख ठेवीच्या वरतीच्या 7 बँका आहेत त्या सगळ्या महाराष्ट्रात आहेत. पहिल्या देशातल्या 7 बँका माझ्या महाराष्ट्रात आहेत. सारस्वतपासून सगळ्या बघायला जात तुम्ही. त्यामुळे तिथे पण काही नाही, फक्त 50 बँका सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्कमध्ये आहेत. बाकी
पण ही जी काही तुम्ही म्हणता सहकाराबद्दल जे काही वार्तांकन किंवा जो काही ज्या पद्धतीनं त्याला हायलाईट केलं जातं. आता तुम्ही भ्रष्टाचारामध्ये बघायला जाल तर माझं रेशो राज्यस्तरावर मी निर्मला सीतारामने एका प्रश्नाला लेखी उत्तरात दिलं आहे की आमचा हिस्सा किती, तर 0.03%. नॅशनल बँकेचा हिस्सा किती, 92% फ्रॉडमध्ये, भ्रष्टाचारात. 70,000 कोटीचा भ्रष्टाचार, 72,000 कोटी रुपये सरकारने कॅपिटल म्हणून इन्फ्यूज केले. सहकारात तसं कोणी इन्फ्यूज करणारं, पैसे देणारं आम्हाला सरकार नाही कुठं. आम्ही हे स्वतंत्र सभासदांसाठी चालवलेली ही संस्था आहे. पण वार्तांकन इतकं मोठं होतं एका सहकार याच्यामध्ये, या बँकेत घोटाळा, की त्या बँकेवर एखादी राजकीय व्यक्ती असली की या मीडियाला तो हायलाईट होतं. त्या राजकीय व्यक्तीला फोकस करायचं असतं, परंतु ते करता करता ती संस्था संपून जाते. त्यामुळं असं काही नाही भ्रष्टाचार कुठं नाही आहे असं, सगळीकडे आहे. पण त्याचं जे काही उदात्तीकरण सहकारातल्या याचं गोष्टीचं जास्त होतं, कारण का सहकाराचा संबंध राजकारणाशी आहे आणि मीडिया राजकारणी लोकांना जास्त पसंत करते म्हणा. त्यामुळे एकंदरीत सहकारावर हा अन्याय आहे. त्यामुळं बँकांची परिस्थिती तुम्ही विचारली, राज्य बँक, जिल्हा बँक, पॅक्स हे सगळं उत्कृष्ट आहेत. 2,21,000 पॅक्स आहेत. 99,000 पैकी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पॅक्स आहेत. त्यापैकी 18,000 पॅक्स उत्तम आहेत. पण एकंदरीतच सहकार एवढं काही आपण म्हणतो तसं काही हे नाही. जर सरकारने लक्ष दिलं तर शासन प्रणीत चळवळ म्हणून लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पण सर, तुम्ही राज्यातील सहकारी बँकांची एवढी उत्तम स्थिती सांगत असताना राजकारण आणि सहकार एकमेकांना फायदेशीर आहे की मारक आहे? नाही, तसं बघायला गेलं तर आज या संपूर्ण सहकारी संस्थांचं जे एंट्री पॉईंट नॉर्म्स तुम्ही बघायला जाल, एखादी बँक काढायची तुम्हाला 3,000 सभासद लागतात. आता त्या परिसरातले 3,000 सभासद हे गोळा करायचं काम एक सामान्य मनुष्य करू शकत नाही. त्या भागातला नेता, पुढारी तोच ते काम करू शकतो. 3,000 लोकांना तुम्हाला एकत्र आणायचं आहे, भांडवल तुम्हाला क्रिएट करायचं आहे. मग त्या सामान्य नेत्यांनी एखादी संस्थेकरता स्थापन केली की पहिल्यापासूनच स्थापन केल्यापासूनच त्याला ती संस्था आपली स्वतःची वडिलोपार्जित संस्था वाटायला लागते. त्यामुळं आज तुम्ही कुठेही बघा अशा संस्थांवर त्यांची नावं आहेत. खरं म्हणजे आजपर्यंत कोणी व्यक्तिगत नावाची संस्था अशी असू नये, असं एक सहकारातलं नैतिक प्रिन्सिपल आहे. पण नावाने असते. मग तो गेला की त्याचा मुलगा त्याचा अध्यक्ष, तो गेला की त्याचा मुलगा. म्हणजे ती संस्था ही कुटुंबाचीच असल्यासारखं ते नावावरूनच ध्वनित होत असल्यामुळं ती संस्था त्यांचीच होते. पण तसं बघायला गेलं तर राजकारणात ती जी व्यक्ती त्या संस्थेच्या बोर्डावर असणं, पदाधिकारी म्हणून असणं, हे राज्य सरकारमध्ये कामं होण्याकरता खूप उपयुक्त आहे, नाही असं नाही. त्यामुळे एखाद्या वेळेला सहकाराला सत्तेचं कुंपण असावं 100%. ते त्याला तारकच आहे, मारक नाही आहे. पण नंतर कुंपणच शेत खायला लागल्यानंतर परिस्थिती एकदम उलटी होऊन जाते. आणि तसंच या सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये आपल्याला घडताना बसतं. त्यामुळे एक उपाय, जनमानसातला उपाय, म्हणजे माझ्या मनातला नाही. मी लीगल हे असल्यामुळे मी असं म्हणणार नाही. पण जनतेच्या मनामध्ये एक असं आहे की या सहकाराला राज्य सरकार ठामपणे त्याच्या पाठीमागं उभं आहे असं जनतेपर्यंत जर पोचवायचं असेल तर तुम्ही काही काळाकरता एक वटहुकूम काढून हे जे लोकप्रतिनिधींना सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवायला बंदी करा. म्हणजे या सहकारी संस्था ज्या आहेत त्या सहकारी संस्थांचे पदाधिकारी ही कोणी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, नगरसेवक असूच नाहीत. काही काळाकरता बंदी करा. कारण लोकांना जनमानसात एक बसलेलं आहे. प्रत्यक्षात असं असेल का नाही असं मी म्हणत नाही. पण जी काही उदाहरणं आज डोळ्यासमोर येत आहेत, कुठली संस्था बुडली की त्यामधलं जे राजकारण असतं किंवा त्या राजकीय याच्यामुळं ती संस्था बुडल्याचं अनेक वर्तमानपत्रांमधून आपल्याला बातम्यांमधून समजतं. त्यामुळे लोकांचे एक जनमत असं आहे की जनमताला जर किंमत देऊन जर सरकारने असा एक वटहुकूम काढला, आज तुम्हाला माहिती आहे की मंत्रिमंडळातले मंत्री अनेक ठिकाणी अध्यक्ष होऊ शकत नाहीत सहकार. तशा प्रकारे तुम्ही सांगितले की लोकप्रतिनिधी आज काही काळ 4 वर्ष 5 वर्ष तुम्ही निवडणूक लढवू शकणार नाही. नंतर तुम्ही परत तुम्हाला वाटलं की हे नाही बाबा, सहकाराला काही उपयोग नाही आहे, तुम्ही परत ते आणा. परंतु आज जनमानसामध्ये जी आज ठाम भावना आहे त्याचा आदर मात्र सरकारने केला पाहिजे.
असं एक मला मनापासून वाटतं. त्यामुळं आमचा ग्राहक तुम्ही जर राजकारण बघायला घ्याल तर ते तारक आहे. पण त्याचा नीट वापर केला नाही तर ते मारक आहे. कारण का माझ्या बँकेमध्ये मी प्रशिक्षण घेतलं. अनेक सहकारी साखर कारखान्यांमध्ये गेलो आणि मी त्यांना सांगितलं तुम्हाला आर्थिक शिस्त डेव्हलप झाली पाहिजे. कशी झाली पाहिजे? मी म्हटलं तुमचं राजकारण आणि व्यवसाय 2 गोष्टी वेगळ्या ठेवा. त्या डायव्हर्सिफिकेशन इकडचा फंड तिकडे डायव्हर्ट करू नका. तर तुम्हाला आर्थिक शिस्त लागेल. माझं कॅलेंडर पण आर्थिक शिस्तीवर आधारित आहे. या लोकांकरताच आहे. मग मी त्यांना सांगितलं आर्थिक शिस्त. मग मी त्यांना एक लालूच दाखवली, की तुम्ही जर आर्थिक शिस्त पाळाल तर तुम्हाला व्याजदर मी 9% लावतो. आर्थिक शिस्त नाही पाळाल तर मी तुम्हाला 11% व्याजदर लावणार. पहिल्या वर्षी माझ्याकडे 2 कारखाने होते. आज माझ्याकडे 21 कारखाने आलेत. कारण काय 1% फरक त्यांचं लोन 200 कोटी 800 कोटी लोन असतं. खूप मोठा फरक पडतो. त्यामुळे हळूहळू ती आर्थिक शिस्त लागायला लागली आहे. लागत जातं. त्यामुळं अशा प्रकारे हे शासनाने पण यामध्ये हे केलं पाहिजे, की तडजोड किंवा फक्त राजकारणातील काही गोष्टी जुळवण्यासाठी किंवा मोडण्यासाठी असं सहकाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे न करता सहकार हा तळागाळातल्या लोकांकरता ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हे लक्षात घेऊन जर केलं तर राजकारण हे सहकाराला तारक ठरेल, मारक ठरणार नाही. ते एक कंपाऊंड ठरेल, पण त्याचा नीट वापर हा झाला पाहिजे. आर्थिक अडचणीत सापडलेली राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँक याचे प्रशासक म्हणून तुम्ही सध्या काम करताय. त्याची नेमकी सध्या स्थिती काय आहे? नाही त्याची स्थिती मी मगाशी सांगितली. माझी बँक सध्या भारतात नंबर 1 आहे. आशिया खंडात नंबर 1ची राज्य स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे. त्यामुळं आर्थिकदृष्ट्या मी पॅरामीटर माझे इतके उत्कृष्ट आहेत. माझं क्रार ज्याला भांडवल पर्याप्तता म्हणतो तर 17.50% गेलेला आहे. आज माझ्याकडं व्यवसाय 15,000 कोटीचा व्यवसाय 57,000 कोटीवर गेला आहे. माझा पर एम्प्लॉय बिझनेस 15 कोटी होता तो 76 कोटीवर आहे. पर एम्प्लॉई बिझनेस माझा. पर एम्प्लॉई. आणि आज माझ्याकडे स्वनिधी माझा 7,000-8,000 कोटीच्या वर आहे. म्हणजे मी जवळजवळ एक नॅशनलाइज बँक ऑफ महाराष्ट्राच्या जवळपास यायला लागलो आहे, की म्हणजे चांगली उत्तम परिस्थिती आहे. आणि मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, तुम्ही पुढचा प्रश्न विचारायच्या आधीच तुम्हाला सांगतो, हे श्रेय माझं नाही. हे श्रेय माझ्या टीमवर्कचं आहे. स्टाफ तोच आहे का? तर तो स्टाफ आहे. पूर्वी काळी या बँकेमध्ये 3200 स्टाफ होता. त्यावेळी 15,000 कोटी व्यवसाय होता. आज स्टाफ आहे 715. 3200 3,200 स्टाफ कुठं, 715 कुठं. आज माझा व्यवसाय 57,000 कोटीला गेलाय. त्यामुळे हे तो स्टाफ तोच आहे. बदललाय का? मी स्टाफ बदललेला नाही. पण त्यांच्या जे मोटिवेट करणं, त्यांना जे मी मोटिवेट केलं की तुमचे आहे, आपली बँक आहे, आपली बँक आहे. त्यामुळे प्रत्येक शिपाई देखील आज 10 वेळा 2 लाईट सुरू असेल तर मला लाईटची बटणं बंद करताना दिसतो शिपाई माझा. की पूर्वी असं कधी व्हायचं नाही. पूर्वी राजेशाही होतं. आज मात्र छोट्या गोष्टीतल्या खर्चावरती आज मी माझा डबा मी शिपायांच्या डब्यामध्ये जेवतो. मीच ती सवय लावून दिली. त्यामुळे बाहेरचं आमच्याकडे हॉटेलमधलं आणणं बंदच झालं. कारण का जर मी अध्यक्ष जर त्या शिपायाच्या डब्यामधलं जेवतो तर माझ्याकडे कुणी असं मागव, हे मागव, ते मागव, खर्च एकदमच कमी झाला. त्यामुळं खर्चामध्ये रिडक्शन खूप आहे. व्यवसाय वाढतो, टीमवर्क आहे. आणि मी माझ्या लोकांना पाहिजे तेवढं दिलं आहे. माझ्या स्टाफला मी तुम्हाला कधी सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, शिपाई पण 80,000 पगार घेतो. आज तुम्हाला बघायला तर त्यांनी 10% बोनस मागितला, मी 12 दिला. त्यांनी 12 मागितला, मी 13.25 दिला. आज माझा स्टाफ म्हणला हा माझ्या नफ्यामध्ये तुमचा पण हिस्सा आहे. बरोबर. आज कोरोना काळामध्ये जेवढी लोकं माझ्याकडे मयत झाली त्या सगळ्या लोकांना मी ते VRS घेतलं असं समजून उर्वरित प्रत्येक वर्षाला 4 महिन्याचा पगार त्यांच्या घरी पोहोचवला. 10 वर्ष उरले असते तर 40 महिन्याचा पगार त्यांच्या घरी पोहोचवला. त्यामुळं हे स्टाफचं यश आहे. स्टाफ तोच आहे. मी कुठलाही एक्सपर्ट स्टाफ आणला नाही. पूर्वी ज्या माझ्या ट्रेझरी बिझनेसमध्ये 1 कोटी नफा होता तर एकदम 80 कोटी आला. स्टाफ कोण आहे? तोच आहे स्टाफ. काही फरक नाही. फक्त त्याला मी प्रशिक्षित केलं, ट्रेनिंगला पाठवलं, त्याला शिकवलं, एक कन्सल्टंट नेमला खास ट्रेझरी मधला आणि माझ्या स्टाफला घेऊन त्याने एकदम एका वर्षामध्ये 80-90 कोटीची उडी टीमवर्कची किंमत आहे. टीमवर्क किमया. हे टीमवर्कची किमया आहे आणि टीमवर्क माझं उत्तम आहे माझ्या बँकेचं. त्यामुळे हे सगळं जे श्रेय आहे ते माझ्या सेवकांना आहे.
आता 100%. आपण थोडं गुंतवणुकीकडे वळूया. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट याकडे गुंतवणूकदारांचा जास्त ओढा असतो. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नाही, मी या मताशी सहमत नाही. कारण का ते भारतात एक गुंतवणूकदारांचे 2 प्रकार आहेत. एक गुंतवणूकदार असतो, तो एक डिपॉझिट कायमस्वरूपी रिझनेबल रिटर्न त्याला हवा असतो. एक डिपॉझिट ठेवलं की रिझनेबल रिटर्न मला इतके टक्के मिळाले पाहिजे, रिटर्न मिळालं, असा एक असतो. दुसऱ्या गुंतवणूकदाराचा प्रकार आहे, तो आपली सतत गुंतवणूक हलती ठेवून मॅक्झिमम नफा कसा मिळवता येईल, तर व्यावसायिक पद्धतीने त्यामध्ये तो गुंतवणूक हलती ठेवत असतो. रोज सकाळी त्याचा अभ्यास करायचं, शेअर मार्केटमधलं उछाल बघायचं, राजकीय परिस्थिती काय घडली, बिघडली, त्याच्यावर काय शेअर मार्केट हलतंय बिलतंय. अशा प्रकारचा गुंतवणूकदार तो वेगळा होतो. मी त्याला व्यावसायिक गुंतवणूकदार म्हणेन. पण आजकाल तुम्हाला 100% की अनेक सोर्सेस आल्यामुळं म्युच्युअल फंड म्हणा, शेअर मार्केटमध्ये आज यंगस्टर हा शेअर मार्केटकडं, या ट्रेझरी याच्याकडे जास्त वळताना तुम्हाला दिसतो. 55च्या वरचा वर्ग यामध्ये तुम्हाला वळताना दिसत नाही. जो ज्याला डोमेस्टिक गुंतवणूक मी म्हणतो, तो वर्ग यामध्ये तुम्हाला नाही दिसणार. पण यंगस्टर मात्र आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, कॉलेजमधली मुलं पॉकेट मनी मिळालेले पैसे यामध्ये गुंतवत आहेत. आज तुम्हाला त्या विषयावर CCTV कॅफेमध्ये या विषयावर तुम्हाला चर्चा दिसते आणि ऑनलाईन त्या पद्धतीने ते ट्रेडिंग करतायत आणि अभिमानाने सांगतात, आज मी ₹1000 कमवले. त्यामुळं त्यामुळं त्याचा धोका पण निश्चितच आहे. कारण का जोपर्यंत त्यामध्ये अभ्यास नाही, अभ्यासपूर्वक गुंतवणूक, की नुसतं मार्केटमध्ये काहीतरी बूम उठली म्हणून गुंतवणूक, या मुलांचा अभ्यास नाही. त्यांना काही दिवस मिळतात, पण लॉस झालेलं कोणी सांगायची तेवढी ताकद नसते. जे शेवट वर्षाकाठी हिशोब केला तर ते लॉसमध्येच असतात. त्यामुळे रिझनेबल गुंतवणूक अशी मानसिकता असणारा वर्ग आज जास्त आहे. पण पूर्वीपेक्षा तो कमी झाला आहे, हे सत्य आहे आज. कारण का ते ओपन इकॉनॉमीमुळं या तुम्ही ज्या काही जाहिरात बघता, आज कुठली म्युच्युअल फंडाची जाहिरात 2 मोठे क्रिकेट प्लेयर करतायत. त्यामुळं त्यांची आता म्युच्युअल फंडाची उदाहरणं पण अशी निगेटिव्ह अनेक आहेत. पण त्यातल्या त्यात अभ्यास असल्याशिवाय या गुंतवणुकीकडं वळू नये, असं माझं तरी एक फिनान्शियल क्षेत्रातला एक बँकर म्हणून मत आहे. बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही एवढी मोठी चळवळ उभी केली आहे. तुमची तळमळ यातून दिसते. नेमकं तुम्हाला यातून काय साधायचंय? नाही, मला काय आहे, मी स्वतः तुम्हाला सांगतो, माझं एक सेकंदात माझं पूर्व आयुष्य सांगतो. मी सहकार चळवळीमुळं आज या इथं उभा आहे. कारण मी झोपडपट्टी होतो, मी हॉटेलमध्ये 7 वर्ष वेटर होतो. पण माझ्या आईने लिज्जत पापड सुरू केलं आणि सहकार तत्वावर चालणाऱ्या लिज्जतमुळं पापड लाटत आम्ही वर आलो. त्यामुळं सहकार तत्वावर ते लिज्जत चाललं. आज लिज्जत एवढी मोठी आहे, अमोलच्या खालका लिज्जतचं तुम्ही बघायला तर एक प्रिन्सिपल तेच आहे, खादी आणि ग्रामोद्योगचं प्रिन्सिपल आहे कोऑपरेटिव्ह. तिथं MD पासून स्वीपरपासून सगळेजण एकच बोनस घेतात दिवाळीला, आणि ते बायका खर्च करू नये म्हणून त्यांना सोन्याच्या रूपामध्ये बोनस द्यायची ही पद्धत आहे. माझी आईने सुरू केली, ती नंतर ती MD झाली आणि त्याच या सहकार क्षेत्रामुळं आज मी उभा आहे. त्यामुळे माझं जे काही मला योगदान द्यायचं असेल ते मी सहकार क्षेत्राकरताच द्यायचं ठरवलेलं आहे. मध्यंतरी एका मोठ्या महान व्यक्तीने मला माझ्या AGMमध्ये विचारलं, की बघू आज तुमच्याकडं सत्ता आहे म्हणून पुढं उद्या आमचं आल्यावर, म्हटलं साहेब हा माझ्यावर आरोप करू नका. माझी जात सहकार, माझा धर्म सहकार, माझा राजकीय पक्ष देखील सहकारच, या विचाराने माझी पूर्वपीठिका आहे, माझ्या आयुष्यातली पूर्वपीठिका आहे. त्यामुळे सहकार चळवळ ही स्ट्रॉंग व्हावी, तळागाळातल्या लोकांना एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यामुळं मी माझ्याकडं बँकिंगची एक साक्षरता प्रतिष्ठान आहे माझं. माझी मुलगी इंग्लिश मीडियममध्ये शिकवते स्कूलला, मी मराठी मीडियममध्ये शिकवतो. लोकांना बँकिंग अवेअरनेस स्कूल लेवलपासून मी बँकिंग अवेअरनेस देतो. त्यामुळं सहकार ही खरोखरच हे तळागाळातल्या लोकांची एक गरज आहे आणि त्यामुळं ती चळवळ वाढलीच पाहिजे या मताचा मी असल्यामुळे, त्यामुळे माझ्यापरीने मला जेवढं शक्य आहे तेवढं मी कॉन्ट्रीब्यूट करायचा प्रयत्न करतो. तुमची बँक काही काळापूर्वी कोट्यावधी रुपये तोट्यात होती. तिला तुम्ही आता बरंच फायद्यात आणलेलं आहे. नेमकी कशी जादू केली? नाही, बँक संस्था आहे, ती तोट्यात व्यवसाय करते. व्यवसायामध्ये तोटा नफा हा होणारच, परंतु योग्य प्रकारे त्याचं जर नियोजन केलं नाही तर ती आर्थिक संस्था तोट्यात जाते आणि एकदा का तोट्यात गेलं की तुमचं गुढी. आपल्याकडे असं आहे, ठेवीदाराचं खूप विचित्र आहे. एक ठेवीदार रांगेत उभं राहिलं तर दुसरा विचार नाही करत की हा पुढचा का रांगेत उभा आहे. बघता बघता तुम्हाला रांग लागते. त्यामुळे जगातली कुठली श्रीमंत बँक बुडायला 2 तास बाद झाले.
कारण आपल्याकडे अफवा इतक्या वेगाने पसरतात, आर्थिक क्षेत्रामध्ये त्याला खूप धोका आहे. त्यामुळे गणपती दूध पितो हे आधी दुबईत गेलं आणि मग भारतात आलं. इतकं फास्ट त्याची असं. त्यामुळे एखादी बँक आर्थिक धोक्यात म्हटलं तर बघता तुमची छकलं उडायला वेळ लागत नाही. त्यामुळे सगळ्यात प्रथम मी या बँकेबद्दल एक कॉन्फिडन्स जनतेमध्ये आम्ही सगळ्यांनी क्रिएट केला, की नाही बाबा हे आम्ही व्यवस्थितपणे बँकिंग करू आणि जे काय मी पॉलिसीज तयार केल्या. मेन गोष्ट म्हणजे धोरणं तयार केली आणि कुठल्याही धोरणाला डेव्हिएट करायचं नाही असं एक आम्ही सगळ्या लोकांनी ठरवलं. मी जरी एकटा प्रशासक असलो तरी माझा निर्णय हा संपूर्ण सेवकांच्यामध्ये हा एकत्रितपणे सामुदायिक निर्णय घेतला जातो. मी एकटाच आहे खरं, मला कोणाचं हे नाही, मी एकटाच निर्णय घेऊ शकतो. पण माझ्या बोर्ड मीटिंगमध्ये जवळजवळ 30 लोक हजर असतात. माझे सगळे ऑफिसर्स, माझे सगळे सिनियर आणि त्या सगळ्यांच्यामध्ये प्रत्येक विषयाची, प्रत्येक लोनची साधक-बाधक चर्चा केल्याशिवाय तो निर्णय होत नाही. मी एकटा कधीच निर्णय घेत नाही. आणि आम्ही सेवकांची निवड, तुम्हाला एवढी सेवक संख्या आम्ही भरती केली मध्ये, सेवक पारदर्शीपणे भरती केली, अत्यंत पारदर्शीपणे. IPBS इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन बोर्ड IPBSची यंत्रणा कामाला लावली. आम्ही कुठेही नाही त्यामध्ये, आम्ही इंटरव्ह्यूला नाही, कुठेही नाही, कुठं नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सुरुवातीला मी त्या लोकांना, माझ्याकडे लोकांचे अर्ज आलेत ना, लोकांना आश्चर्य वाटायचं की MSC बँक म्हणजे वशिल्याशिवाय नोकरीच नाही इथं. इथं कोणातरी आमदार मंत्र्याचा काहीतरी वशिलाच पाहिजे. पण आम्ही ज्यावेळी मेरिट IPBSकडे सगळं दिलं, त्यावेळी त्या परीक्षा पद्धती तुम्ही बघायला जाल, माझ्याकडं क्लार्क म्हणून आज सिलेक्ट झालेले 40 इंजिनियर्स आहेत, अभियंता आहेत 40, BTech, MTech 40. मध्ये मला लाज वाटायला लागली की त्यांना लेखनिक कसं म्हणायचं, क्लार्क कसं म्हणायचं. मी त्यांना युनियनच्या संमतीने असोसिएट्स हे नामकरण केलं. त्यांना 10% पगार वाढवून दिला. कारण का तुमचं शिक्षणच एवढं मोठं आहे, ते माझ्याकडे टिकले पाहिजेत उद्या. बरोबर. त्यामुळं आज एवढी भरती प्रक्रिया पारदर्शीपणे, त्यामध्ये कुठंही मला 10% जागा असताना मी आज अभिमानाने तुमच्या कॅमेऱ्यापर्यंत सांगतो, मी एकही जागा भरलेली नाही. नो वशिला. कोणाचंही नाही, कोणीही नाही. मेरिटमध्ये आहे तरच तुम्ही घेतले जाल, कोणालाही हे नाही. आम्ही तसं 10% स्टाफच्या लोकांना वेटेज दिलं. म्हणजे जो स्टाफचा मुलगा असेल त्याला मार्कमध्ये फक्त 10% वेटेज, बाकी काही नाही. 100 असेल तर 110 मेरिटला, पण बाकी काही नाही त्याला. त्यामुळे अशा प्रकारे पॉलिसीज केली. एक विनोदी गोष्ट सांगतो, विनोदी, बाकीचं खूप झालं. मी एका स्टाफची बदली केली तर मला 100 फोन यायचे की हे माझ्या मतदारसंघातले आहेत, हे माझी भगिनी आहे, हे माझं असं आहे, हे माझं तसं आहे. आणि बदली कुठं, इथून तर तिथं. माणसाला ती पण जायची एवढी हे नव्हती. मग मी 6 युनियन, माझ्याकडे 6 युनियन आहेत. अख्खा महाराष्ट्र माझ्याकडे 6 RO आहेत. नागपूर आहे, औरंगाबाद आहे, नाशिक आहे, कोल्हापूर आहे, पुणे. त्या सगळ्या युनियननं एकत्र केलं आणि पटवून दिलं. आणि युनियनचा मला खूप मोठा फायदा झाला. युनियनने मला सहकार्य खूप केलं. मी त्यांच्याशी एक ॲग्रीमेंट केलं. मला वाटतं भारतात अशा प्रकारचं पहिलं ॲग्रीमेंट असेल. मी बदली केल्यानंतर जर मला कोणाच्या लोकप्रतिनिधीचं पत्र आलं, फोन आला त्या बदलीबद्दल, तर मी निश्चितच लोकप्रतिनिधीचं ऐकणार. कारण का ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचा सन्मान ठेवणं माझं काम आहे. पण त्या स्टाफला बोनस मिळणार नाही, असं ॲग्रीमेंट आहे माझं. त्यामुळे मी काय करतो, मला एखादं पत्र आलं की मी त्या स्टाफला पत्र लिहितो. वी हॅव रिसिव्ड अ रेकमेंडेशन फ्रॉम ऑनरेबल सो अँड सो. नाऊ द चॉईस इज अप टू यू. तुम्हाला बोनस पाहिजे का बदली नको, काय पाहिजे ते सांगा. तो स्टाफ येऊन आम्हाला सांगतो. अहो मी त्यांना कधी भेटलोच नाही, मी त्याच्याकडे कधी गेलोच नाही, असं नाही. कारण माझ्या बोनसची रक्कम पण 2.5-3 लाख, तर रिझनेबल अमाऊंट, सायझेबल अमाऊंट आहे. त्यामुळे अशी शिस्त हळू आज मी त्यांना एक पटलेलं की बदली त्या माणसाची उपयुक्तता त्या पोस्टला आहे म्हणूनच आम्ही करतो. बाकी विंडिक्टिव्ह नेचरने असं आता काय उरलं राजकारण आमच्याकडं, काय बाकी तसलं काही नाही. उपयोगिता असेल तरच तिथं बदली. आज माझ्याकडं कोणीही एकाचाही फोन नाही, एकाचंही रेकमेंडेशन नाही. त्यामुळे माझी बँक वरती यायला किती वेळ लागणार आहे. खूप चांगला आणि पॉझिटिव्ह बदल आहे. हा बदल बाजू आणि ह्या योग्य प्रकारे केला, युनियनला विश्वासात घेऊन केला. मी म्हणलं अरे तुमच्या भल्याचं हे, माझं काय चुकलं सांगा. ते म्हणले नाही सर, आणि ॲग्रीमेंट केलं. अशा प्रकारचं ॲग्रीमेंट आजपर्यंत मला नाही वाटत की कोणी केलं असेल, पण ते झालं माझ्या बँकेत, यशस्वी आहे. पण हे सगळं करताना केंद्र आणि राज्य सरकारकडून तुमच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत? नाही, माझ्याकडे राज्य सरकारकडून अपेक्षा इतकीच आहे की त्यांनी सहकारावर एक आता कायदे जे आहेत ते जुने पुराणे कायदे आहेत. आता काळ एवढा बदलता चालला आहे, तर कालानुरूप एक कायद्यामध्ये बदल केला पाहिजे. राज्य शासनाने वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे कायदे केले पाहिजेत. महाराष्ट्र सहकार कायदा बँकिंग,
महाराष्ट्र सहकार कायदा शुगर, महाराष्ट्र सहकार कायदा हाऊसिंग. कारण का माझ्या बँकिंगमधलं जे काय सभासदाची डेफिनेशन आहे ती हाऊसिंगमधली वेगळी आहे. त्यांचे प्रश्न वेगळे, त्यांच्या अडचणी वेगळ्या. त्यामुळे असं बँकिंग या क्षेत्र सहकार क्षेत्रामध्ये अनेक क्षेत्र आहेत. त्यांच्याकरता वेगवेगळे लॉ केले पाहिजेत. ज्युडिशरी फास्ट केली पाहिजे. विभागवार ट्रायब्युनल्स केले पाहिजेत. हायकोर्टची निर्मिती केली पाहिजे आणि हे सगळं घडत असताना स्वायत्तता दिली पाहिजे. या सहकार क्षेत्रामध्ये शासकीय हस्तक्षेप हा जवळजवळ नगण्य असला पाहिजे. आणि एक सहकार क्षेत्र वाढवायचंच असेल तुम्हाला तर शालेय स्तरापासून या सहकार क्षेत्राबद्दलची धोरणं तुम्हाला हळूहळू पेनिट्रेट करायला पाहिजेत. त्या सभासदांना सुशिक्षित बनवलं पाहिजे. केंद्र सरकारकडून तर 100% मी तुम्हाला मगाशी सांगितलं आणि हा विषय एक कंकरंट लिस्टमध्येच घेतला पाहिजे. राज्याचा विषय का केंद्राचा विषय, हा सतत कोर्ट दरबारी जो वाद सुरू आहे तो वादच खरा बाजूला ठेवला पाहिजे. कारण का एक छोटं उदाहरण देतो. नागरी सहकारी बँकांचं लायसन्स दिलं आहे RBIने केंद्राच्या कायद्याअंतर्गत. केंद्राचा कायदा आहे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट. त्याचं रजिस्ट्रेशन मात्र आहे महाराष्ट्र सरकारकडं सहकार कायद्याअंतर्गत, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट अंतर्गत सहकार कमिशनरकडं. त्यामुळे दोघांच्या ड्युएल कंट्रोलमध्ये या सहकार क्षेत्राचं, सहकारी बँकिंग क्षेत्राचं वाटोळच व्हायला लागलं आहे. आजही मद्रास हायकोर्टात केस सुरू आहे, खूप मोठी केस सुरू आहे. आज RBIने सांगितलं, केंद्राने सांगितलं की या बँकेचा संचालक फक्त 10 वर्षच राहील. आता हा संचालकाची नेमणूक हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विषय हा राज्याच्या अखत्यारीत येतो का केंद्राच्या अखत्यारीत येतो? सुप्रीममधला विषय. सुप्रीमने सांगितलं मद्रास हायकोर्टला की 7 राज्यांमध्ये हा विषय कोर्टात आला. सगळ्या केसेस क्लब केल्या गेल्या. त्यामुळे याच्याकरता कुठंतरी कंकरंट लिस्टमध्ये आणा. हे जे भांडणं आहेत आता त्यामध्ये युवा आला पाहिजे. अमित शहांचं म्हणणं, एका दिल्लीला मी एका त्यांच्या बैठकीला होतो, तर समोर सगळी लोक होते. अमित शहांनी सांगितलं की सहज बोलता याच्यापुढे 70 वर्षाच्या पुढचे जेवढे तेवढे सगळे रिटायर्ड झाले पाहिजे. आणि सभागृहामध्ये चुळबुळ सुरू झाली की कारण 80% लोक 70च्या वरची. त्यांना यंगस्टर यामध्ये आणायचं आहे. तर त्यांनी प्रत्येक संचालक मंडळात 2 यंगस्टर करतात जागा ठेवायला. आज एक लॉमध्ये काहीतरी असा ड्रास्टिक बदल केला पाहिजे की सहकारामध्ये जो कोण आज भ्रष्टाचार करतो, जो कोण गैरव्यवहार करतो त्याला दहशत वाटावी. अशा प्रकारे आमच्याकडं काही नाही. 18-18 वर्ष एन्क्वायऱ्या सुरू असतात. एकही उदाहरण नाही की वसुली झाली. कोणाकडनं वसूल केल्याचं एकही उदाहरण नाही. जबाबदार धरलं, जबाबदार 83, 88 हे आहे, हायकोर्ट आहे. तर त्यामुळे कुठे कायदा असा केला पाहिजे की कायद्यामध्ये बदल हा राज्य शासनाचा विषय. एक मला तुमच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं की केंद्राचे अनेक विषय की सहकार विद्यापीठ एक स्थापन करायचं असा एक निर्णय घेतलेला आहे. तो मी अभिमानाने सांगतो की ती चळवळ मी सुरू केली. पहिला माझा अहवाल केंद्राला गेला तर देवेंद्रजी फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री त्याने त्याच्या कव्हरिंग लेटरवरती टाकून माझा अहवाल केंद्राला पाठवला होता. त्याचा पाठपुरावा देवेंद्रजींनी केला आणि त्यानंतर तो विषय केंद्राने मंजूर केला, बजेटमध्ये आलं. आता मला त्यांना विनंती आहे की ते सहकार विद्यापीठ महाराष्ट्रात व्हावं. कारण का महाराष्ट्र बघायला जाल एकंदर 8 लाख सहकारी संस्थांपैकी 2 लाख महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र सहकार क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे, पुढं आहे. आणि सहकारामधलं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं बघायला जाल तर खूप आहे. अर्बन बँकेचं 60% म्हणजे देश पातळीवरचं डिपॉझिट बघायला जाल तर 5,33,000 कोटी, त्यापैकी आमचं 3,30,000 कोटी आहे महाराष्ट्राचं. त्यामुळे एकंदरीत बघायला जाल तर ते सहकार विद्यापीठ महाराष्ट्रातच पाहिजे. पण असं काय कानावर येतं की दुसरीकडं कुठेतरी जायची शक्यता आहे. त्यामुळं सरकारला पण माझी विनंती आहे, राज्य सरकारला, की त्यांनी याच्याकरता पाठपुरावा करावा. आणि कारण का मी त्यांना हेही सांगितलं की पुण्याचा जो व्यामनिकॉन आहे त्याचं रूपांतर सहकार विद्यापीठामध्ये करावं. 15 एकर जागा आहे, UGCला पाहिजे तेवढी जागा आहे. बाजूला पुणे विद्यापीठ आहे, पुढं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बँकिंग आहे, त्याच्या पुढे शेती महाविद्यालय. म्हणजे एका आणि सहकाराची पंढरी म्हणून त्या पुणे शहराला ओळखतात. त्यामुळे एकंदरीतच सहकार विद्यापीठ महाराष्ट्रात व्हावं अशी केंद्राकडनं राज्याकडनं एक खूप मोठी अपेक्षा आहे. सर, नक्कीच तुम्ही सहकारासाठी जे प्रयत्न करतायत त्याला यश येईल आणि आपल्या महाराष्ट्रातच ते विद्यापीठ लवकरात लवकर येईल. त्याचबरोबर तुम्ही आमच्या प्रेक्षकांशी आज जो येऊन इकडे संवाद साधला त्याबद्दल तुमचे आभार. नमस्कार. थँक्स अ लॉट. थँक्यू.